लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। देवाचे चरण अविनाश धन परमार्थ। या ठिकाणी तीनही चरणात पहा तुम्ही जोड शब्द महत्वाचा आहे। आता काही सोस न करी अनेक धरीन ते एक हेची दृढ, म्हणजे दोनही चरण एकत्र या ठिकाणी परिपक्व स्थितीने जोडून ठेवल। जोडी या शब्दाचा अर्थ होतो जुळवणूक किंवा संग्रहित करणे। आपण म्हणतो ना खूप जोडलं बा त्यांनी। काही लोक जोडतात, काही नाती जोडून ठेवतात, काही लोक पैसा जोडून ठेवतात, काही जमिनीत गोळा करून ठेवतात। पण काही गोष्टी जीवनात किती जोडून ठेवा तुम्ही वर्त नेता येते। काही लोकांनी पैसे जोडले, किती नेले वर्त? 7 कोटी घर सोन्याची त्याची असून त्यालेच तो वर्त नेता नाही आले। तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवळी। मग त्याची 7 कोटी घर सोन्याची होती तरी त्याला एक मनी सोबत नेता आला नाही। आपली तर 10 ग्रॅमची अंगठी अधिक महिन्यात सासऱ्यानं दिली होय, हे संग नेता येईल का आपल्याला? जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील पायोजी मैने राम रतन धन वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु कृपा कर अपनायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। नाही तर बाकीचं धन किती गोळा करा, धन मिळवणी कोटी आणि सवे नयरे लंगोटी। म्हणून तर बालपणातले कपडे आणि मेल्यावरचे कपडे या दोनच कपड्याचा विचार करत जा कधी। तुम्ही म्हणून मधातलं कसं काय ते तुमचं तुम्ही पाहत बसा। लहान लेकराचे ज्या वेळेला 1 महिन्याचं 1.25 महिन्याचं त्याला जे कपडे असतात, आताच्या लेकराचे नाही सांगत मी, आता फॅशनेबल लेकर आहे। पहिलच्या लेकराले कुठं होती? अरे पहिलचे लेकर 5-5 वर्षाचे होय तोपर्यंत गजानन बाबा होता ना। आता तर जन्माला आला काच कपडे आहे त्याले। आता हे जे इथं 70-80 वर्षाच्या घरातले बसलेले माझे वडीलधारी मंडळी आहे, यायचे कुठं लग्नातले फोटो आहे मला सांगा बरं? मग लग्नातलेच नाही तर लहानपणीचा तर गोष्टच थोडा। पण आताचे लेकरं किती भाग्यवान आहे, जन्माला आल्याबरोबर त्याची फेसबुकवर पोस्ट असते, कारण त्याचा बाप मोबाईल घेऊन तयारच असते। जसा पोरगा जन्माला आला का काढलाच होय ना, तो फेसबुकवर टाकून देतो माय क्यूट बेबी। अजून त्याला रंग नाही ढंग नाही। क्यूट शब्द समजते का तुले? अबे त्याला मे महिन्यात दुपारी बॅटरी न पाहा लागते, त्याला ब्युटीफुल म्हणतो का तू? ब्युटीफुल कोणाला म्हणा लागते का? ज्याच्या ठिकाणी सौंदर्य कधी खंडित होत नाही। या जगात फक्त एकच ब्युटीफुल आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा। तुम्ही आम्ही काहीचे सुंदर आहे हो, हे विश्व सुंदर या पेपर मध्ये येते। हे कायचे हे पावडर लवलो पार डांबराचा शर्रा मारून झाले। पहिले दुसरं कोटिंग मग तिसरं कोटिंग मधा झाडू घेऊन आपलं काढणं हे सगळं करून आहे। पण देवाचं सौंदर्य तसं थोडी आहे। म्हणून जो शब्द वापरला अभंगाच्या 3ऱ्या चरणात अविनाश धन, बाकीचं धन कमवा पण ते नाश पावणार आहे। क्विंटल गळ्यामध्ये सोनं असू द्या, मेल्यावर काढल्या जाते, पण एक तुळशीची माळ असू द्या, मेल्यावरही तुमच्या सोबत गेल्याशिवाय राहत नाही। मग खरं धन झालं कोणतं आपलं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन हे उपाय लाभाचे। म्हणून लहानपणात कपडे होते ते लंगोट म्हणे, त्याले कसे होते बांधाचे, नाळा म्हणा किंवा कसे म्हणा, त्याले कसे होते, काय होते आम्हाला उत्तर देत जा। काऊन कसे होते? कारण त्याले खिशे नव्हते। लहान लेकराले 6 महिन्याच्या पोराला खिशे असते काय? नाही। त्याले कसे काऊन होते? मग खिशे नव्हते। खिशे काऊन नव्हते? कसे होते म्हणून। हे असंच लक्षात ठेवायचं रात्रभर। खिशे काऊन नव्हते तर कसे होते म्हणून, कसे काऊन होते तर खिशे नव्हते म्हणून। हे जसे होते तसे होते म्हणून ते कसे होते। आता हे झालं बालपणीचा ड्रेस आणि मेल्यावरचा कपडा पहा। मेल्यावरचा प्लेन कपडा आहे। किती स्टँडर्ड श्रीमंत अब्जावधी कोट्यावधी माणूस मरू द्या, त्याला शृंगारून नेते का लोक? नाही, यांना कपड्याचा फार शौक होता। चांगला जीन्स पॅन्ट घ्या, टी-शर्ट घ्या, चांगला गॉगल घ्या 99 रुपयेवाला, एखादा आयफोन यायच्या सोबत द्यावरत, मधात कॉल करायला असू द्या सोबत। असं होते? अरे खालून अर्धा कपडा आणि वरून अर्धा कपडा, याच्या व्यतिरिक्त जीवनाची काही गती नाही। म्हणून संतांनी वर्णन केलं
मग हे सगळं जर आपलं इथंच राहते तर गुमान आहे कोण्या गोष्टीचं? जोडीनं ते आता देवाचे चरण, मी बाकीची जुळवणूक करण्यापेक्षा जर जोडायचंच काम पडलं, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून जे धन तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी जोडलं त्याचं नाव आहे परमार्थ धन. आणि तुम्ही आम्ही जे इथं आलो ना, नाही तर बाकीचं धन पहा तुम्ही, बांधुनिया देती यमाची हाती आणि भूषणेही घेती काढोनिया. या जगाच्या पाठीवर फक्त 2च गोल्डमॅन झाले. आता मराठवाड्याकडे जर आपण गेलो तर ते गोल्डमॅन दिसतात, त्यांचे फोटोच असते असे, इथं इथपर्यंत सोनं, इथपर्यंत सोनं, गयात सोनं, पायात सोनं, जिथं नाही तिथं सोनं आहे त्याच्या अंगावर. रावणानंतर आणि कृष्णानंतर या जगात सोन्याचा व्यापारी कोणीच झाला नाही, आणि होतही नाही, होण्याचा प्रयत्न करूही नाही. त्याची लंका सोन्याची, यायची द्वारका सोन्याची, त्याची जळाली यायची बुडाली. काय सांगा ना मला, हे सगळी संपत्ती पहा. काही लोक शरीराच्या माध्यमातून अहंकार करत असेल. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. बरं, तुकोबाराच्या जीवनात एवढे कष्ट झाले तरी तुकोबाराची श्रीमंती कधी हटली नाही. काही लोक पुण्याच्या परिसरातले तुकोबाराकडे फक्त एकच औषध विचारायला येत होते, महाराज तुमच्याकडे कवडीचं धन शिल्लक राहिलं नाही तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढी हास्य प्रसन्नता आली कुठून? हे काही फुकट भेटत असते काय चेहऱ्याचं तेज आणि चेहऱ्याची प्रसन्नता? नाही तर काही काही लोकांकडे खूप पैसा आहे पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपलं डोकं दुखते दिवसभर. त्याचा चेहरा पाहणं म्हणजे आपल्याला भीती वाटते, मारते का काय आपल्याला? काही काही लोकांच्या खिशात 1 रुपया नाही पण करोडो रुपयाची प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तुकोबारांनी औषध सांगितलं, मी काय घेतो? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आता लाडू काय एकाच प्रकारचे आहे का? तुकोबारांनी दुसरं म्हणा, तुका म्हणे खातो बेसनाचे लाडू, तुका म्हणे खातो शेंगदाण्याचे लाडू, तुका म्हणे खातो राजगिऱ्याचे लाडू, तुका म्हणे खातो मुरमुऱ्याचे लाडू. लाडू किती प्रकारचे आहे? पण तुकोबाराय म्हणते ते लाडू नाही, आनंदाचा लाडू म्हणजे माझा परमात्मा. बाकीचं जीवनात किती कमावला, पेटून उठला वनवासारा, तिन्ही जगाला लागली आग, नसे आसरा नाही निवारा, जाऊ कुठे सांग विठ्ठला, जाऊ कुठे मी सांग. आलो शरण तुला भगवंता गेली, कुशीत तुझा भगवंता. हे नातं होतं तुकोबारायचं जगाच्या मालकासोबत. जसं लेकरू किती गरीब असू द्या पण आईच्या मांडीवर गेलं रे गेलं का त्याची सगळी गरिबी गेल्याशिवाय. अरे जगाच्या मालकालाच तर यशोदेच्या मांडीवर सुख भेटलं. जसं पुतणीला भगवंताला दूध पाजतो म्हणून वर्त नेलं, शेवटी देवानं तिचा प्राणाचा घोट घेतला, मारून टाकली. यशोदा धावत गेली, उचललं कृष्णाला आणि कृष्णाच्या दोन्ही कानात फूक मारली. काऊन मारली असं? आता स्वस्त साऱ्या जगाचा फूक मारणार आहे, तरी यशोदेनं त्याच्याही कानात फूक मारली. लेकरू जर घाबरलं ना, आई त्याच्या कानामध्ये फूक मारते. मारते का नाही मा? हा, काऊन मारत असं? त्याला भेव लागू नये, भीती लागू नये. काही मंत्र म्हणता काय तुम्ही? काहीच म्हणत नाही. पण त्याच्या कानामध्ये आईने फुंक मारणे म्हणजे त्याची भीती गेल्याशिवाय. आता देव कायले घाबरतो? त्याला तर सगळं यम घाबरतो. तरी आईचा भाव आहे का कृष्णाच्या दोन्ही कानात फूक मारली, नंतर खाली घेतलं, आपल्या डोळ्याचं काजळ काढलं, त्याच्या गालाला लावलं, नंतर आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्या अंगावर पदर टाकला. सगळ्या जगाला ज्याचा आसरा आहे त्याला निवारा देणारी यशोदा आहे. सगळ्या जगाला पनिशमेंट देणारा कृष्ण, त्याच्या कान पकडण्याचा अधिकार यशोदेला. मग आईचं प्रेम काय साधं समजले? जगाचा मालक असूनही आईच्या पदराखाली श्रीमंत आहे. पण इथून पुढच्या 10 वर्षानंतर लेकराईले पदर भेटणार नाही. एक जण म्हणे काऊन असे बोलता? मी म्हटलं जीन पॅन्ट घालणारी माय पदर आनंद कुठून?
साधी गोष्ट आहे, सिंपल उदाहरण आहे. कुठून पदर आणते? आता जुन्या माऊलीतच पदर दिसते भाऊसाहेब, नाही तर डोईचा पदर आला खांद्यावरी. धोत्र घालायला तयार नाही. बरं धोत्र घातलं तर पागल समजते त्याने. त्याला असं हे धोत्रवाले म्हणजे पुरे हे मिळत असते, काही समजत नाही. काय कठीणच. पण काही दिवसांना तर ह्या गोष्टी प्रदर्शनी ठेवा लागल. याला धोत्र म्हणत होते, याला पातळ म्हणत होते. पुढं पुढं शेण नाही समजणार लोकांना. काहीच नाही राहिलं तर शेण समजन कसं तुम्हाला? खेड्यापाड्यानं तरी शेण समजते, शहरातल्या बाईले तर शेणही नाही समजत. दिवाळीच्या सणाला गाई खेळते का नाही, महालक्ष्मी पूजेच्या दुसऱ्या दिवशी, तेव्हा एक राक्षस तयार करते शेणाचा, त्याला मशासूर म्हणते. आता शहरातल्या बाईंना काही गरज आहे का धावपळ करायची? ते म्हणे मी मशासूर थापतो म्हणे. दुसऱ्या बाईले म्हणे तू नाही टाकत काय? तर ते म्हणे मला थापाचं काम नाही, माझ्या घरीच आहे म्हणे ऑलरेडी. गेली बुवा हे सकाळी 5 वाजता शेण आणाले. आता जी वस्तू पाहिलीच नाही, घेतलं तिनं ते पन्नी. आता काय आणलं असं तिचं तिले माहीत, ते सकाळी माहीत पडलं तिले. म्हणून सांगायचं तात्पर्य, श्रीमंती खरी कशामध्ये आहे तर तुकोबाराय म्हणतात, बाकीचं काही मी जोडलं नाही. आता हे चरण जोडीन देवाचे, कशामुळे? हे करण्याकरता मी वापरलं काय? अविनाश धन परमार्थ. आणि नंतर आता पुन्हा हे सगळी जुळवणूक केली. कुत्र्याच्या जन्मात नाही, म्हशीच्या जन्मात नाही, डुकराच्या जन्मात नाही. तर महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. तू का म्हणे बरा जोडला देह, तू का म्हणे बरा जोडला देह, तू का म्हणे बरा जोडला देह, तू का म्हणे बरा जोडला. मनुष्य पण मनुष्य पण मनुष्य पण हे मनुष्य पण आले मनुष्य पण लोकी आले जेने भवस हो उतरी जेने भवस हो उतरी जे पार तुटे हवा तुकार भवात भवा कर भवात तुझे Ah